नमस्कार. आयुष्य अगदी सरळ रेषेत जात असताना अचानक एक भयंकर घटना घडते, ज्याचा परिणाम आपण कल्पनाही करू शकत नाही असा होतो. ती अघटित घटना का घडते, त्यामागे चूक कोणाची, हे सगळे प्रश्न अगदी गैरलागू ठरतात. जगण्याकडे बघण्याचा अवघा दृष्टिकोनच ती घटना बदलून टाकते. कशी, पाहूयात. विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. धुळ्याच्या शिवाजी साळुंके यांचं नेटकं आयुष्य असंच एका क्षणी उद्ध्वस्त झालं. बायकोला जाळून मारण्याप्रकरणी त्यांना भोगावी लागली जन्मठेप. 14 वर्ष जगापासून जगण्यापासून तुटून गजाआड जाण्याचं दुःख तर त्यांना होतच, पण त्याहूनही अधिक त्यांना काळजी होती ती आपल्या मागे आपल्या लहानग्या मुलीचं काय होईल याची. काय काय घडलं या 14 वर्षात जाणून घेऊया. बोलावूया शिवाजी साळुंके यांना. आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि आता तुम्ही बाहेर आहात, तर नेमका आरोप काय होता तुमच्यावर? माझ्या पत्नीला जिवंत राखेल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप माझ्यावर होता, म्हणजे 302/498. अच्छा. घटना घडली 1993 साली. 93 साली. आणि शिक्षा लागली 30/6/94ला. अच्छा. तर घटना घडण्यापूर्वी एक सर्वोदयाचं संमेलन रत्नागिरीला होतं. माझे एक मित्र डॉक्टर सुगन बरण म्हणून. त्यापूर्वी काय झालं की माझी निर्मिती खूप लहान होती. निर्मिती म्हणजे तुमची मुलगी? हा, मुलगी. ती खूप लहान होती. तर दूरदर्शनमध्ये बालचित्रवाणी लागतं. तर ते बालचित्रवाणीचं ते टायटल सांग सुरू झालं की ती कुठेही असायची तर पळत यायची माझ्याजवळ. तर ती पळत आली ती बालचित्रवाणी पाहण्यासाठी. आणि नेमकं त्यावेळेस रत्नागिरीचा समुद्र, ते पडणारा पाऊस, असं सवती माझ्या शेजारी बसून पाहत होती. आणि माझी पत्नी भाजी चिरत बसली होती. आणि ती आली आणि मला तिने सांगितलं की दादा मला समुद्र दाखवाल का? अच्छा. आता तिला म्हटलं बेटा 2-3 दिवसात मी तुला समुद्र दाखवेल. एवढं असं झाला की रत्नागिरीला सर्वोदय संमेलन, महाराष्ट्राचं सर्वोदय संमेलन भरवलं होतं. त्यावेळेस त्या संमेलनाची जबाबदारी ज्या कार्यकर्त्यावर होती, दिवाण नावाच्या, तर मला वाटतं त्यावेळेस तो आजारी पडला. अच्छा. आणि माझे एक मित्र आहेत डॉक्टर सुगन बरण. तर त्यांचा मला फोन आला ऑफिसात की शिवाजी आपल्याला तुला रत्नागिरीला जावं लागलं. तर मी घरी गेलो. काय म्हटलं, तू अजून तयारी नाही केली? नाही, मी येते. प्रश्न कसा आहे की तिला म्हटलं की संघटनेचं काम आहे, तू सोबत चल मालेगावपर्यंत, तर जागा असेल तर तुला नेईल, चालेल, आणि नाही तर तू मालेगावून परत ये. पण राणीला याच्यासाठी नेतोय की ती आमच्यामध्ये लहान असल्यामुळे ती हे होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट तिला म्हटलेलं की 2-3 दिवसात तुला. राणी म्हणजे तुम्ही निर्मितीला राणी म्हणता घरी? ओके. की तिला की नाही, आपल्या वडिलांनी 2-3 दिवसानंतर सांगितलं होतं, तर त्याच्यामुळे. पण मग तिथून सुरुवात झाली. अच्छा. मग त्या रात्री म्हणजे त्याच्यावरून खूप भांडण झालं तुमचं? नाही, खूप भांडण वगैरे नाही झालं, पण समजून नाही घेतलं. मी जर राणीचे कपडे भरले, माझे कपडे भरले आणि निघालो. मग ती फुनफुन होती. अधिवेशन आटोपल्यानंतर मी परत आलो. तिला बरोबरीने समजून सांगितलं, पण ती काही याच्या तयारीमध्ये नव्हती. मग मी प्रेसवर निघून गेलो. पण त्याच्या आधी तुमचे संबंध कसे होते? माझी बायको अंगणवाडीत सेविका होती. आणि तुम्ही काय करायचं? मी पोस्टात सर्व्हिसला होतो. पोस्टात सर्व्हिसला होतो आणि थोडी लिखाणाची आवड होती, त्याच्यामुळे पत्रकारिता. कारण पत्रकारितेने काही पोट भरता येणार नाही. कारण अलीकडची पत्रकारिता आणि त्यावेळच्या पत्रकारितेमध्ये फरक होता. मुळात ती खूप संवेदनशील होती, कारण तिने खूप सोसलं, भोगलेलं होतं. तिची जी आई होती, अर्थात कोणाला कमी लेखून आपण मोठे होत नाही. आणि त्यातल्या त्यात गेलेल्या व्यक्तीबद्दल तर वाईट बोलणे, मी वाईटही बोलणार नाही, चांगले बोलणार नाही, पण एक की ज्या पद्धतीचे मिसगाईड तिला व्हायचं. पण कुठला नेमका वाद कशावरून होता? मला जवळच्या मित्रांनी सांगितलं किंवा तू या मुलीशी लग्न करू नको. तर मी त्यांना प्रश्न विचारतो, का
का करू नको? तर मग ते ज्या पद्धतीने सांगायचे, म्हणजे एका स्त्रीच्या बाबतीत ज्या पद्धतीने सांगायचे, ठीक आहे ते असेलही, त्या गोष्टीशी मला घेणं देणं नाही. जर मी अंगावर खादीचे कपडे नेसत असू, जर ती मुलगी मी मानत असू, तर मग हे स्वीकारलं पाहिजे. बरोबर. सीतेच्या चारित्र्यावरही लोकांनी बोट हे केलं, तर त्या गोष्टी मला हे नाही, पण हे मी स्वीकारेल. ती त्या लायकीची होतीच, तेवढी संवेदनशील होत्या, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती. अच्छा. मी लग्न झाल्यानंतर मग तिला MA करायला लावलं की मी कमी शिकलो. बरोबर. मी BA पर्यंत शिकलो, पण तू खूप शिक. बरं. पण तिची आई, कारण तिला भाऊ नव्हता. अच्छा. आणि साहजिकच रोज आईकडे येणं जाणं, तिच्या आईने ज्या पद्धतीने, म्हणजे मी तर असं म्हणतो की माझ्या बायकोने मृत्यूपूर्व जबानीमध्ये असं म्हटलंच नाहीये. अच्छा, म्हणजे त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांची जी जबानी घेतली, डिक्लेरेशन आपण जे म्हणतो, डायिंग डिक्लेरेशन, माझा आजही हे आहे की मृत्यूपूर्व जबानी. माझी राणी जेव्हा, म्हणजे तिला माझ्या आईमुळे यांना जन्म ठेप लागली, तर ती एक वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेस बोलायची, तिला सांगितलं तू सर्व कर, तुझ्या आईच्याबद्दल वाईट बोलू नको, कारण ती किती चांगली होती हे मला माहिती. आणि हे जे षडयंत्र ज्यांनी रचून घेतलं किंवा करून घेतलं, तर मग त्या दिवशी मी अधिवेशनावरून परत आलो, तर त्यावेळेस ती घरी नव्हती. मग माझ्याजवळची जी किल्ली होती ती किल्ली घेऊन मी दरवाजा उघडला की घरातली करती स्त्री किंवा घरातली स्त्री 1 वाजेपर्यंत बाहेर असणं. मी तिच्या आईकडे जाऊन आलो, त्याच्या आईकडे नाही. घरात आल्यानंतर मी तिला, आणि अगदी सत्यच बोलायचं, तर मी दारू पिऊन आलो होतो. बरं. साहजिकच मी संतापात विचारलं की कुठे गेली होती? म्हणजे माझ्या आईकडे. म्हटलं तुझ्या आईकडे मी जाऊन आलो, तिथं फक्त राणी आहे. माझा थोडा आवाज चढला. तिने ज्या पद्धतीने उत्तर दिलं, मग साहजिकच मग मी बोललो की वळणावरचं पाणी वळणावरच जाणार. मग नेहमी मी असं करून घेईल. मी त्या दिवशी संतापात बोललो, ठीक आहे तुला काय करायचं ते कर, आणि झोपलो मी. झोपलो तर मागून आवाज आला, तसं पळालो. आता त्यावेळेस घर अगदी झोपडी होता, म्हणजे घर झोपडी होता, असा 10 बाय 10 छोटासा रूम होता. आता तिची नेहमीची सवय होती, असं हे झालं की तिथं मागच्या बाजूला झाडाखाली जाऊन बसायचं, किंवा मला असं वाटलं की मागच्या बाजूला संडास वगैरे होता, गेली असेल. पण अचानक जेव्हा आवाज आला आणि जाळ पाहिला, तर तसंच पळालो तर विजवलं. मी विजव 50-60% विजवणार होता असं तिला विजवताना. बरोबर. आणि मग दवाखान्यात लगेच नेलं. लगेच. तेव्हा राणी नव्हतीच घरात. राणी जर राहिली असती, तर ही घटनाच घडली नसती. ती राहिली असती ही घटनाच घडली नसती. म्हणजे राणी जर राहिली असती तर ही घटना घडलीच नसती. ठीक आहे, जास्तीत जास्त म्हणजे ती किती उशीर आली असती तर ठीक आहे, माझ्याबरोबर राणी आहे, ती असं काही करून घेईल इतके अविचारी निश्चितच नव्हतं. आत्महत्येचा प्रयत्न होता का तुम्हाला वाटतं की अपघाताने पण होऊ शकलं असतं? नाही, अगदी सरळ सरळ. कारण ज्यावेळेस मी तिला रिक्षामध्ये टाकलं तर त्यावेळेस ती म्हटली मला की मला माफ कर, माझ्याकडनं संतापात झाला, आता आपल्या राणीचं कसं होईल. पण त्या घटनेच्या वेळेला तुमची निर्मिती, म्हणजे तुम्ही घरी तिला राणी म्हणता ना, ती 8 वर्षाची होती, अवघी 8 वर्षाची. निर्मिती आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे, आपण तिलाही बोलवून घेऊया. जेव्हा अत्यंत भयंकर ही गोष्ट झाली तेव्हा तू 8च वर्षांची होतीस. हो, 8 वर्ष. तुला काही त्या घटने भोवताली ज्या गोष्टी झाल्या त्या काही आठवतात? नाही, मला तसं म्हणजे फारसं आठवत नाही, कारण आता खूप दिवस झाले. पण ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी माझ्या आजीकडे होते, आणि त्यावेळी दादा येऊन गेले, पण माझ्या आजीने मला भेटू नव्हतं दिलं त्यांना, की इथे नाहीये म्हणून सांगितलं. पण मग आईचा अपघात झाल्यानंतर तुला पोलिसांनी काही जाब विचारला होता का? नाही, तेव्हा काहीच विचारलं नाही मला. आणि पुढे कधी काही तुला विचारलं त्यांनी? म्हणजे
केसच्या वेळेला किंवा अशा नाही, पद्धतीने? तेव्हाही नाही विचारलं. म्हणजे 4-5 वर्ष सजा लागल्यानंतर मी जेव्हा नातेवाईकांकडे गेली माझ्या, म्हणजे आई वारल्यानंतर मी आजीकडे राहिली. नंतर 1 वर्षानंतर माझी आजी पण वारली. 4-5 वर्षानंतर जेव्हा मी उमराण्याला गेली त्यावेळी हायकोर्ट मध्ये अपील केली होती यांनी. त्यावेळी जेव्हा विचारलं मला, पण तोपर्यंत वडिलांविषयी पूर्ण माझ्या मनात वाईट भरलं गेलं होतं की तुझ्या वडिलांनी असं केलं तसं केलं. आणि त्यामुळे मग मला जे विचारलं की हा मला वडिलांकडे राहायचं नाही, कारण मी लहान असल्यामुळे त्यांनी फक्त मला विचारलं की तुला वडील आवडतात का, राहायचंय का, तर मी नाही म्हटलं त्यावेळी. आणि प्रेशर वगैरे होतं, तुला मारू आम्ही असं. तू जर कोणी म्हटलं मारू? उमराण्याला होती ना मी, तर त्यांना असं वाटायचं की वडिलांजवळ मी सुरक्षित नाही राहणार किंवा ते सुटून येतील, तर अशा पद्धतीने मला प्रिज्युडाइज केलं. अच्छा अच्छा. आणि मी चेंज ऑफ ग्राउंड म्हणजे अपील जर फेटाळलं गेलं किंवा माझं किंवा आता हायकोर्टात जामीनसाठी अर्ज केला होता. अच्छा. तर मग हायकोर्टाने हे केलं आणि त्याच्यामध्ये मी कारण म्हणजे जेन्युइन कारण होतं की माझी एकुलती एक मुलगी आहे, ती कुठं आहे ते मला माहिती नाही, कारण तिची आजीही वारलेली आहे. ठीक आहे, तिची आजी जिवंत होती तोपर्यंत मला काही चिंता नव्हती. पण तुम्हाला जेव्हा शिक्षा मिळाली तेव्हा आजी जिवंत होत्या, त्यामुळे तुमची जरा काळजी कमी होती. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला जेव्हा शिक्षा ही सांगण्यात आली तेव्हा तुम्हाला खरंच पूर्वानुमान होता का की तुम्हाला कदाचित अशी शिक्षा मिळू शकेल, का तुम्हाला विश्वासच बसला नाही? काय मॅडम, न्याय व्यवस्थेच्या बाबतीत, कारण मी आजही मानतो की एकच एक व्यवस्था अशी आहे की जी सर्वसामान्य माणसाने जिच्यावर विश्वास ठेवावा. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना न्याय विकत घेता येतो आणि ज्यांना न्याय विकत घेता येत नाही. व्यवस्थेमध्ये 2 घटक आहे. सत्यमेव जयते जर असेल तर सत्याचा विजय झाला पाहिजे. कारण 14 वर्ष शरीर कैदेत ठेवणं मला परवडेल, पण आयुष्यभर आत्मा कैदेमध्ये ठेवणं मला परवडणार नाही. त्यापेक्षा जे आहे त्याला मी सामोरं जाईल. मिनफाईल तिची आजी मरून गेल्यामुळे आजूबाजूचे जे होते, आता नाव घेणं योग्य नाही, आणि मग हे लांबचे नातेवाईक, म्हणजे खरं म्हणजे त्यांचं माझं नातं काय आहे हे मलाही माहित नाही. 94 साली ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस रजेवर गेलो तर त्यावेळेस अगदी त्यांनी व्यवस्थित भेटू दिलं, बोलू दिलं. ज्यावेळेस मी दुसऱ्या वेळेस गेलो तर त्यावेळेस त्यांनी भेटू दिलं नाही. जसं मी आलो तशी ही धावत माझ्याकडे यायला लागली, तर त्या घरातल्या 2-3 पोरांनी हिला असं धरलं आणि नेलं. मी की पहिल्या वेळेस हे इतके व्यवस्थित वागले आणि आता काय झालं म्हणजे त्यांना की तुम्हाला काय झालं, मग ते नाही म्हणत तुम्ही इकडे यायचं बी नाही आणि मुलीला भेटायचं बी नाही म्हणत. तुमच्या तुरुंगाच्या काळची एक एवी आपल्यापाशी आहे, ती बघूया.